श्रुती असे बोलली होती तेव्हाच एक मुलगा हातात काही कपडे घेऊन आला होता आणि म्हणाला, मॅडम, आरव सरांनी तुमच्यासाठी काही कॉस्ट्यूम पाठवले आहेत आणि तुम्हाला ते घालूनच डान्स रिहर्सल करायचे आहे. श्रुतीने त्याच्या हातातून कपडे घेतले आणि म्हणाली, थँक्यू, तुम्ही जा. तो मुलगा निघून गेला. तो गेल्याबरोबर श्रुतीने एक कॉस्ट्यूम काढला आणि पायलला देत म्हणाली, पायल, हे घाल आणि प्लीज जरा लवकर तयार हो. आरव सरांचा राग तुला माहीत आहे ना, केव्हाही बाहेर येतो. असे बोलून श्रुती हसत निघून गेली. ती निघून जाताच पायल खोलीच्या दुसऱ्या भागात चेंज करायला गेली. काही वेळाने ती क्रॉप टॉप आणि जेगिंग घालून मेकअप रूममधून बाहेर आली आणि तिथे पोचली जिथे तिला आरवसोबत डान्स रिहर्सल करायची होती. पण तिथे कोणीच नव्हते. संपूर्ण हॉल रिकामा होता. तिथे फक्त एकच खुर्ची ठेवली होती आणि संपूर्ण खोलीत ठिकठिकाणी पांढऱ्या रंगाचे पडदे लावण्यात आले होते. ती थोडी पुढे आली तर एका टेबलावर एक म्युझिक प्लेअर ठेवला होता. पायल खुर्चीवर बसून आरव आणि तिच्या कोरिओग्राफरची वाट पाहू लागली. पण आधी आणि आरवमध्ये झालेले बोलणे तिच्या मनातून जात नव्हते. तिला आरवची खूप काळजी वाटत होती. तेवढ्यात आरव तिथे आला. त्याला पाहताच पायल उभी राहिली. ते मायराला इथपर्यंत पोचायला अजून अर्धा तास लागेल. ती ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. तोपर्यंत आपण दोघं रिहर्सल करूया. आरव असे म्हणताच पायलने हळूच मान हलवली. आरवने जाऊन म्युझिक प्लेअर चालू केला आणि मग पायलकडे आला. त्याने पायलकडे हात पुढे केला. पायलने त्याचा हात धरला. आरवने पायलला जवळ आणले आणि तिच्यासोबत डान्स करताना म्हणाला, ज्या गाण्यावर आपण रिहर्सल करणार आहोत ते कोणत्याही चित्रपटातील गाणे नसेल. पायल, जे आपल्या नाटकाला म्युझिक देणार आहेत त्यांच्याच टीमचे आहे. त्यामुळे मला माहीत नाही की त्याचे टेप्स काय असतील. ते मायराच सांगू शकते. मी ते गाणे ऐकू शकते का? पायलने विचारले. आरवने हळूच मान हलवली आणि मग जाऊन गाणे बदलले. पायल काही न बोलता शांतपणे गाणे ऐकू लागली. आरवही तिच्याजवळ येऊन उभा राहिला. गाणं ऐकत पायल काहीतरी विचार करत होती. तिच्या उदास चेहऱ्यावर एक हलके हसू आले. तिने आरवच्या दिशेने हात पुढे केला. आरवने तिचा तळ हात धरल्यावर पायल त्याला जवळ घेऊन म्हणाली, 2 पावले पुढे आणि 2 पावले मागे, त्यानंतर डावीकडे वळायचं. आरवने होकार दिला आणि तेच करू लागला जसे पायल त्याला सांगत होती. पायल स्वतः गाण्याच्या बोलानुसार नाचत होती आणि आरवलाही तेच करायला लावत होती. पायल एखादं गाणं इतकं चांगलं कोरिओग्राफ करू शकते हे जाणून आरवला आश्चर्य वाटले आणि खूप आनंद झाला. पण त्याने पायलला डिस्टर्ब केले नाही आणि पायल त्याला जे करायला सांगत होती ते करू लागला. मग पायल म्हणाली, आता तुमचा हात माझ्या कमरेवर ठेवा आणि दुसऱ्या हाताने माझा हात धरून मला वर करा आणि मग मला तुमच्या पाठीवरून फिरवून समोर आणा. आरवने पायलने सांगितले तसे केले. आरव पायलवर खूप इम्प्रेस झाला होता. आरवला 2 तास शिकवल्यानंतर पायल म्हणाली, आता आपण गाण्याचे बोल धरून सर्व टेप्स एकाच वेळी करू, ठीक आहे? आरवने होकार दिला आणि रिमोटवरून गाणे सुरू केले. पायल आणि आरवने संपूर्ण गाण्यावर डान्स केला. पायलचे लक्ष फक्त तिच्या स्टेपवर होते तर आरवचे पायलवर. गाणे पूर्ण होताच पायल म्हणाली, आता आपण संपूर्ण गाणे पुन्हा एक्सप्रेशनसह करू. पायलने रिमोट उचलला आणि पुन्हा गाणे लावले. पुन्हा एकदा आरव आणि पायल एकत्र नाचू लागले. यावेळी पायलचे लक्ष फक्त तिच्या आणि आरवच्या एक्सप्रेशनवर होते. मग तिची नजर नाचणाऱ्या आरववर पडली, पण त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन गाण्याच्या बोलानुसार नव्हते. पायलने विचारले, आरव सर, का हसत आहात? विसरलात का? नैना ऋषीसोबत या पार्टीत आली होती आणि मला त्याच्यासोबत पाहून तुम्ही खूप प्यायला आणि तुम्ही मला जबरदस्तीने धरून तुमच्याबरोबर डान्स फ्लोअरवर आणले. आणि जर हा डान्स सिक्वल होणार असेल तर तुमचे एक्सप्रेशन बदला ना. रागीट एक्सप्रेशन दाखवा आणि नैनाबद्दल तुमचा जुनून दाखवा. पायल, तू विसरलीस की मी या नाटकाचा दिग्दर्शक आहे. तू माझ्याशी असं बोलू शकत नाहीस, समजलं का? आरवने असे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले आणि ती घाबरली आणि आरवपासून दूर गेली आणि म्हणाली, सॉरी, ते मी फक्त. पायलचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा आरवने तिचा हात पकडून तिला जवळ घेतले आणि म्हणाला, ते मी फक्त काय पायल? पायल काहीच बोलू शकली नाही, पण मान झुकवून शांतपणे उभी राहिली. आरवच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. त्याने पायलच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि स्वतःकडे वळवले आणि म्हणाला, मला वाटले की डान्स हा फक्त तुझा छंद आहे, पण आज मला कळले की तू
कळले की हा फक्त तुझा छंद नाही तर तुझे पॅशन आहे. एक ॲक्ट्रेस नसून तू एका प्रोफेशनल ॲक्टरसारखे एक्सप्रेशन देते पायल. आणि आज मला तुझे आणखी एक कौशल्य कळले. पायल आरवपासून नजर टाळू लागली. आरव काहीतरी बोलणार होता तेवढ्यात मायरा तिथे आली आणि म्हणाली, सॉरी आरव, मला जरा जास्तच उशीर झाला. तिचा आवाज ऐकून पायल लगेच आरवपासून दूर गेली. जेव्हा मायरा आरवकडे आली तेव्हा आरव हसत म्हणाला, मायरा, तू खरंच खूप उशीर केलास, कारण पायलने माझ्या गाण्याची कोरिओग्राफी केली. आरवने असे बोलताच पायलचे डोळे मोठे झाले आणि ती पटकन म्हणाली, नाही मॅडम, तुम्हाला उशीर झाला म्हणून मी असं डान्स करत होते. मला हे कोरिओग्राफी वगैरे माहीत नाही. मी फक्त गीत आणि संगीत पकडले आणि थोडा डान्स केला आणि माझ्याकडून पण करून घेतलं, हो ना पायल? असे विचारताच पायलला जरा नर्वस वाटू लागले. तर आरव मायराला म्हणाला, मायरा, मला पायलचं काम खूप आवडलं, पण एकदा पायलने कोरिओग्राफ केलेला आमचा डान्स एकदा बघ. तुला तो आवडला नाही तर तू काही बदल करू शकते. नक्की. मायराने हसत हसत असे बोलल्यावर आरवने पुन्हा गाणे चालू केले आणि पायलकडे हात पुढे केला. पायलने लाजत आरवचा हात धरला आणि त्याच्यासोबत नाचू लागली. तिला एवढ्या मोठ्या कोरिओग्राफरसमोर आरवसोबत डान्स करताना खूप भीती वाटत होती, पण तरीही तिने एक स्टेपही सोडली नाही. मायरा ही पायलच्या कामाने खूप प्रभावित झाली होती. डान्स संपताच मायरा टाळ्या वाजवताना पायलकडे आली आणि म्हणाली, गुड जॉब पायल, सर्व काही परफेक्ट आहे, फक्त एक दोन ठिकाणी थोडी सुधारणा हवी आहे. पायलच्या जीवात जीव आला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आले. मग मायरा पुन्हा म्हणाली, चला चालू करूया. पायल आणि आरवने होकारार्थी मान हलवली. मायरा तिच्या असिस्टंटबरोबर पायल आणि आरवला कुठे बदल आवश्यक आहेत ते समजावून सांगू लागली. पायल तिच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होती. यावेळी पायलच्या चेहऱ्यावर कसलीही काळजी नव्हती. ती फक्त मायराकडेच लक्ष देत होती. तिला खुश पाहून आरवला खूप आनंद झाला. इकडे कबीर त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचला. त्याला पाहताच त्याचा मॅनेजर त्याच्याकडे आला आणि म्हणाला, सर, पियुष मेहराने आपल्या पुढच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे, पण त्याने आपल्याकडे जेवढे पैसे मागितले ते त्याला द्यायला आपण तयार होतो. मग त्याच्या नकाराचे कारण काय? कबीरने विचारले. मॅनेजर लगेच म्हणाला, आता त्याला पैसे नको, पण 75% भागीदारी पाहिजे. काय? कबीरने आश्चर्याने त्याच्याकडे बघत विचारले. मॅनेजरने त्याच्याकडे इशारा करून त्याला खुर्चीवर बसण्यास सांगितले आणि म्हणाले, होय सर, आणि त्यामुळेच त्याने कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. कबीरने रागाने मूठ घट्ट पकडली. इकडे गाण्याचे रिहर्सल संपताच मायरा तिथून तिच्या असिस्टंटसोबत निघून गेली. पायलच्या चेहऱ्यावर अजूनही हसू होते. आरव तिच्या जवळ आला आणि म्हणाला, तुझ्यासाठी 1 तासाचा ब्रेक आहे, तू थकली आहेस, थोडा वेळ आराम कर. आरव असे बोलताच पायलने त्याच्याकडे बघितले आणि गुपचूप तिथून निघू लागली. तेव्हा आरवने तिचा हात धरला आणि विचारले, पायल, तू माझ्यावर रागवली आहेस का? आरवचा प्रश्न ऐकून पायलच्या चेहऱ्यावरचे हसू ओसरले आणि तिला सकाळी घडलेले सर्व काही आठवले. पायलने तिचा हात आरवच्या हातातून सोडला आणि हसत आरवला म्हणाली, सर, तुमच्यावर रागवणारी मी कोण आहे? तुम्ही माझ्या नाटकाचे दिग्दर्शक आहात आणि मी तुमच्यासोबत काम करते. आपल्यात हे एकच नाते आहे आणि हे नातं मला तुमच्यावर रागवण्याचा अधिकार देत नाही. एवढं बोलून पायल तिथून निघू लागली. तेव्हा आरव म्हणाला, तू हे सगळं कसं बोलू शकतेस पायल? आपली मैत्री कालच झाली आहे आणि मी तुला नेहमी साथ देण्याचं वचन दिलं आहे. पायल पुन्हा हसली आणि मागे फिरत म्हणाली, वचन देणे आणि ते पाळणे या 2 गोष्टी वेगळ्या आहेत सर. तुम्ही मला वचन दिले होते, पण तुम्ही तुमचे वचन कधीच पाळू शकणार नाही. तुमचे नाटक संपताच आपले मार्ग वेगळे होतील आणि आपण पुन्हा भेटणार नाही. पायलने असे बोलताच आरव रागाने पायलकडे आला. त्याने पायलचे दोन्ही खांदे धरले आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला, आरव राठोड कधीच त्याने दिलेले कोणतेही वचन मोडत नाही पायल, त्यामुळे तू असे बोलू शकत नाहीस. पायल काहीच न बोलता आरवकडे पाहू लागली, पण आरव तिच्या उत्तराची वाट पाहू लागला. काही वेळानंतरही पायल काहीच बोलली नाही. तेव्हा आरव म्हणाला, मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय पायल. पायलने आरवचा हात तिच्या खांद्यावरून काढून तिथून पळ काढला. आरव तिथेच उभा राहून पायलचा विचार करू लागला. पायल तिच्या खोलीत आली आणि बेडचा आधार घेत जमिनीवर बसली. ती स्वतःशीच म्हणाली,
आरव सरांच्या जीवाला धोका आहे हा विचार करून मला का त्रास होत आहे? मला त्यांची इतकी काळजी का वाटते? अर्जुन शेखावत आणि आरव सर यांच्यातील वैर काहीतरी चमत्कार होऊन कायमचे संपवावे असे मला का वाटते? प्लीज भोले बाबा, आता पुरे. प्लीज मला सांगा की आजकाल मी प्रत्येक क्षणी फक्त आरव सरांचाच विचार का करू लागले आहे? आरव सरांचा रागिणीशी काही संबंध नाही हे कळल्यावर मी आनंदाने का नाचले? त्यांनी मला स्पर्श करणे आणि त्यांचा माझ्यावर हक्क आहे असे सांगताना मला वाईट का वाटत नाही? भोले बाबा, माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. माझ्या भावनांना काय नाव द्यावे? काय नाव द्यावे? प्रेम. प्रेम पायल. दारात उभी असलेली श्रुती असे म्हणताच पायल तिच्याकडे बघून उभी राहिली. श्रुती हसत हसत पायलकडे आली आणि म्हणाली, हो पायल, तू ज्या काही भावना महसूस करत आहे, जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा ते जाणवते. तू आरव सरांच्या प्रेमात पडली आहेस पायल. श्रुतीचे बोलणे ऐकून पायल डोळे मिचकायला विसरली आणि तिच्याकडे एकटक पाहू लागली. श्रुतीने तिचे दोन्ही हात पकडून तिला बेडवर बसवले आणि म्हणाली, इथे बस. बेडवर बसूनही पायल श्रुतीकडे आश्चर्याने पाहत होती. श्रुती हसली आणि तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली, पायल, प्रेम ही जीवनातील सर्वात सुंदर भावना आहे, जी तू अनुभवत आहेस आणि जी तू समजू शकत नाही. पायल काहीच न बोलता तिच्याकडे आश्चर्याने पाहत होती. श्रुतीने तिचा चेहरा पाहिल्यावर ती म्हणाली, तू विचार करत आहे की मला कसे कळले की तू आरव सरांवर प्रेम करू लागली आहे? पायल काहीच बोलली नाही. तिने फक्त विचारात डोळे मिटले. श्रुती हसत म्हणाली, मला त्याच दिवशी कळलं पायल, जेव्हा तू आणि आरव सर त्या पावसाच्या सीनची रिहर्सल करत होते. ॲक्टिंग नंतरही तुझ्या डोळ्यात त्यांच्याबद्दलचे प्रेम स्पष्ट दिसत होते. रिहर्सल हॉलमध्ये तुझी नजर ज्या प्रकारे अस्वस्थ होऊन आरव सरांना शोधते, पायल, तुझ्या हृदयाची अवस्था माहिती होते. नाही श्रुती, मी आरव सरांवर कधीच प्रेम करू शकत नाही. ते फक्त माझ्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. पायल असे बोलता श्रुती पुन्हा हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मला तुझी म्हणणे मान्य आहे. आता तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. असं म्हणत श्रुतीने पायलच्या डोळ्यावर तळहात ठेवला आणि म्हणाली, पायल, डोळे बंद कर आणि माझ्या काही प्रश्नांची उत्तरे दे, कारण माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याने तुला सर्व काही स्पष्ट होईल. पायल काहीच बोलली नाही. तिने फक्त डोळे मिटले. श्रुतीने पायलच्या डोळ्यावर हात ठेवत तिला पहिला प्रश्न विचारला, पायल, तुला सर्वात जास्त वेदना कधी झाल्या? जेव्हा आरव सरांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की ते आणि रागिनी अजून एकत्र आहेत. पायलने उत्तर दिले. श्रुतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिने पुढचा प्रश्न विचारला, आणि तू सगळ्यात जास्त कधी खुश असते? पायल हसत म्हणाली, जेव्हा मी आरव सरांसोबत असते. ठीक आहे पायल, मला सांग, तू जास्त उदास कधी असते? श्रुतीने विचारले. पायल डोळे न उघडता म्हणाली, जेव्हा आरव सरांचं काही बोललेलं हृदयाला बाणासारखे टोचते. पायल, तू सर्वात सुंदर कधी दिसतेस? पायल हसत हसत म्हणाली, जेव्हा मी साडी नेसते, कारण मला साडीत पाहून आरव सरांची नजर फक्त माझ्याकडेच असते. तू जेव्हा तुझ्या भोले बाबाकडे काही मागायला हात वर करते तेव्हा तू आधी काय मागते? बस, त्यांनी अर्जुन शेखावत आणि सरांची वैर कायमचे संपवावी, जेणेकरून आरव सरांच्या जीवाला कधीच धोका नसावा आणि त्यांनी हसत हसत त्यांचे आयुष्य जगावे. श्रुतीने पायलच्या डोळ्यांवरून हात काढला आणि म्हणाली, आता तू डोळे उघडशील पायल? पायलने डोळे उघडले तेव्हा श्रुती पुन्हा बोलली, पायल, तुझ्या प्रत्येक उत्तरात एकच नाव होतं, आरव सरांचं. तुझे सुख, दुःख, हसू हे सर्व आरव सरांशी जोडलेले आहे. यालाच प्रेम म्हणतात पायल. श्रुती, खरंच जे मी महसूस करते त्यालाच प्रेम म्हणतात का? पायलने विचारलं आणि श्रुती हसायला लागली. तिने पायलच्या डोक्यावर हळूवार हात मारला आणि म्हणाली, पायल, तू खरंच वेडी आहेस. एक मुलगी असून तुला हे समजत नाही. ज्या भावना तू आरव सरांबद्दल जाणवू लागल्या आहेत ते प्रेम आहे आणि तू अजूनही गोंधळलेली आहेस. बरं, माझ्याकडे दुसरा मार्ग आहे तुझा गोंधळ दूर करण्यासाठी. पायल तिच्याकडे टक लावून पाहू लागली. श्रुतीने पुन्हा तिचा तळ हात तिच्या डोळ्यांवर ठेवला आणि म्हणाली, तुझ्या भोले बाबांचे नाव घे आणि ज्या भोले बाबांचा फोटो तू रोज पाहते त्यांना तुझ्या मनात पाहण्याचा प्रयत्न कर. तुला तो चेहरा दिसेल जो तुझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहे. पायलने डोळे मिटले आणि मनात हळूच म्हणाली, भोले बाबा. तेव्हाच पायलला भोले बाबांमध्ये आरवचा चेहरा दिसू लागला.
तिने लगेच डोळे उघडले आणि उभी राहिली. तिच्या चेहऱ्याचा उडालेला रंग पाहून श्रुतीही हसत हसत उभी राहिली आणि म्हणाली, मला वाटतं मला जे तुला दाखवायचं होतं ते तू बघितलंस. माझे काम झाले आहे, आता मी निघते. एवढं बोलून श्रुती निघू लागली. पण 2 पावलं टाकल्यावर तिची पावलं थांबली आणि ती वळली आणि पायलला म्हणाली, तसे मी तुला जेवायला बोलवायला आले होते, पण मला वाटतं आता तुला भूक नाही लागणार. भूक आणि तहान लागणार नाही. तसे पायल, तू योग्य व्यक्तीवर प्रेम केले आहेस. आरव सर बाहेरून कठीण दिसत असले तरी आतून एकदम मेणबत्ती आहेत. ते खूप लवकर विरघळतात. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे आयुष्यभर त्यांचा सहवास मिळवण्याचा प्रयत्न कर. बेस्ट ऑफ लक. असे बोलून श्रुती हसत तिथून निघून गेली. पायल तिला जाताना पाहत होती. ती तिच्या नजरेतून दिसेनाशी होताच ती आरशासमोर उभी राहिली. आरशात बघताच तिला आरवसोबत घालवलेला प्रत्येक क्षण दिसू लागला. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मी आरव सरांच्या प्रेमात पडले आहे. असे म्हणत पायल आनंदाने नाचू लागली. कधी ती पलंगावर चढून नाचायची, तर कधी ती सोफ्यावर चढायची, तर कधी ती टेबलावर चढायची, तर कधी उड्या मारायची. ती उड्या मारत नाचत होती तेव्हा आरव तिथे आला. पायलला लहान मुलासारखं नाचताना पाहून आरवची पावले दारातच थांबली. मग नाचत असताना पायलची नजर आरववर पडली. त्याला पाहताच ती थांबली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. ती धावत धावत आरवकडे आली आणि त्याच्याकडे बघू लागली. हिला अचानक काय झालं? थोड्या वेळापूर्वी तोंड फुगवून इथे आली होती आणि आता ती माझ्याकडे बघून हसते. खरंच या मुलीला समजून घेणं खूप अवघड आहे. हिला समजून घ्यायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात आपल्या देशातले वैज्ञानिक 20-25 आविष्कार करतील. खरंच 1 पीस आहे, आरव मनात म्हणाला. पायल अजूनही त्याच्याकडे बघून हसत होती. आरव तिच्या डोळ्यांसमोर तळहात हलवत म्हणाला, पायल, भानावर आहेस ना? पायलने काहीच प्रतिसाद न दिल्याने आरवने तिच्या चेहऱ्याजवळ चुटकी वाजवली, पण त्याचा पायलवर काहीही परिणाम झाला नाही. ती अजूनही आरवकडेच बघत होती. आता आरवला पायलचा राग यायला लागला. असं वाटतंय ही अशी भानावर परत येणार नाही. असं म्हणत आरवने पायलच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला त्याच्या जवळ घेतले. पण पायल अजूनही त्यालाच पाहत होती. आरवही तिला पाहून खूप प्रेमाने हसत होता. तो एक बोट हळूहळू पायलच्या चेहऱ्यावर फिरवू लागला, पण पायलला अजूनही काही फरक पडला नाही. मग त्याने आपले दोन्ही हात पायलच्या गालावर ठेवले आणि तिला किस करायला पुढे झाला. तसे पायलचे डोळे मोठे मोठे झाले आणि तिने आरवला तिच्यापासून दूर ढकलले आणि म्हणाली, हा काय असभ्यपणा आहे. आरवच्या चेहऱ्यावर एक तिखट हसू उमटले आणि तो पायलच्या दिशेने जाऊ लागला. पण यावेळी पायल घाबरली आणि पावले मागे टाकू लागली. आरव पुढे सरकू लागला. मागे जात असताना पायल खिडकीला धडकली. आरवने त्याचे दोन्ही हात खिडकीवर ठेवले आणि पायलच्या जवळ आला आणि म्हणाला, हा असभ्यपणा नाही पायल, हे प्रेम आहे जे मला तुझ्यावर झाले आहे. दिवाणगी की हद तक. आता या वेडेपणाची अशी अवस्था आहे की डोळे मिटले की मला तू दिसते. जेव्हा मी माझे डोळे उघडतो तेव्हा मला फक्त तुझा चेहरा दिसतो. पायल आरवकडे डोळे विस्पारून पाहत होती. तेवढ्यात आरव तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तुझे हे सुंदर ओठ. मनात येते की आरवचे बोलणेही संपले नव्हते तेव्हा पायल आरवच्या हाताखालून बाहेर आली आणि तिथून पळून गेली. ती निघून जाताच आरव हसायला लागला. तो बराच वेळ तिथेच उभा होता. इकडे पायल धावतच गच्चीवर आली. तिचे हृदय खूप जोरात धडधडत होते. तिने येऊन गच्चीवरचा झुला धरला आणि हसायला लागली. तिचा चेहरा शरमेने लाल झाला होता. तिच्या चेहऱ्यावर अगणित आनंद दिसत होता. इकडे आरव हसत त्याच्या खोलीत आला आणि बेडवर बसला. काही वेळ पायलचा विचार करून त्याने सूरजला फोन केला. त्याने कॉल घेताच आरव म्हणाला, सूरज, आज आपण त्या इंटिमेट सीनची रिहर्सल करू जो पायलच्या भीतीमुळे करू शकलो नाही. तुझ्याकडे फक्त अर्धा तास आहे. सर्व काही सेट कर. मला आज हा सीन ओके करायचा आहे कारण तो या नाटकाचा सर्वात महत्त्वाचा सीन आहे. हो सर, मी आत्ताच सगळं सेट करेन.
सूरजने हे सांगताच आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि पायलचा विचार करून हसायला लागला. पायल हसत हसत रिहर्सल हॉलमध्ये परत आली. तेव्हा तिला दिसले की रिहर्सल हॉलमधील संपूर्ण सेटअप बदलला आहे आणि नैना आणि राजच्या रोमॅन्टिक सीनची रिहर्सल करताना जो सेटअप होता तोच ठेवण्यात आला होता. सगळा सेटअप पाहून ती आधीकडे आली. आधी सूरजशी बोलत होता. आधी सर, पायलने हाक मारताच आधीने वळून पायलकडे बघितले. मग पायलने विचारले, सर हा सेटअप? आधी हसला आणि म्हणाला, पायल बघ, आता आपल्याकडे जास्त वेळ नाही. आपल्याला लवकरात लवकर रिहर्सल संपवायची आहे. त्यामुळे बाकीचे कलाकार दुसऱ्या हॉलमध्ये रिहर्सल करत आहेत आणि इथे अपूर्ण राहिलेल्या सीनची रिहर्सल करणार आहोत. म्हणजे राज आणि नैनाचा रोमॅन्टिक सीन. प्लीज पायल, प्लीज हा सीन आज ओके कर, कारण तो आपल्या नाटकातील सर्वात महत्त्वाचा सीन आहे. तसे आज तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना? पायल यावर काहीतरी बोलेल किंवा काहीतरी विचार करेल त्याआधीच तिची नजर आरववर पडली. आरवला पाहताच तिचा चेहरा उजळला. पण आधीने त्याचा प्रश्न पुन्हा केला. पायल, मी विचारले, तू आज आरवसोबत हा सीन करू शकशील का? पायल आरवकडे बघत म्हणाली, आता मला आरव सरांसोबत कोणताही सीन करायला काहीच प्रॉब्लेम नाही सर. आय एम इम्प्रेस. आधीने असे बोलताच पायलने लगेच तिच्याकडे पाहिले आणि आधी पुन्हा म्हणाला, पायल जा, लवकर जा आणि तयार हो. अर्ध्या तासात आपण त्या दिवशी सीन जिथे थांबला होता तिथून रिहर्सल सुरू करू. पायलने हळूच होकार दिला आणि तिच्या मेकअप रूममध्ये गेली. तिला जाताना पाहून आरव आधीजवळ आला. तू आज अचानक या सीनची रिहर्सल करायचा निर्णय कसं काय घेतलास आरव? तू म्हणाला होतास की सर्व सीनची रिहर्सल करून आपण या सीनची शेवट रिहर्सल करू, आधीने विचारले. आरवने मेकअप रूमकडे बघितले आणि चेहऱ्यावर हलके हसू आणून म्हणाला, या प्रश्नाचे उत्तर मी तुला सीन ओके झाल्यावर देईन. आधी पुढे काहीतरी बोलतो त्याआधी आरव तिथून निघून गेला आणि पुढच्या सीनसाठी सूरजशी बोलू लागला. इकडे पायल साडी नेसून आरशासमोर आली. आपण आरव सरांच्या प्रेमात पडलो आहोत असा विचार करून ती अजूनही हसत होती. तिने टेबलावर ठेवलेले कानातले उचलले आणि कानात घालू लागली. तेवढ्यात श्रुती तिथे आली. पायलला खुश पाहून ती पायलकडे आली आणि टेबलावर ठेवलेला कमरपट्टा उचलून तिला दिला आणि म्हणाली, बाय द वे पायल, तू आरव सरांवर प्रेम करते हे तू त्यांना कधी सांगणार आहे? कंबरपट्टा हातात घेऊन पायल विचारात हरवली आणि काहीच बोलू शकली नाही. तेव्हा श्रुती म्हणाली, तसे तुला खूप चांगली संधी मिळाली आहे पायल. सरांनी सर्वांसमोर तुझी जशी माफी मागितली होती तशी तू तुझ्या भावना व्यक्त करू शकतेस रिहर्सलच्या मदतीने. पायल आश्चर्याने श्रुतीकडे पाहू लागली. तिचा चेहरा पाहून श्रुती हसत म्हणाली, माझ्याकडे असे पाहू नकोस पायल, मी स्वतः तुला मला सांगते मला ते कसे कळले. पायल श्रुतीपासून नजर चोरू लागली आणि मग तिच्या कमरेला कमरबंद बांधायचा प्रयत्न करू लागली. तिला मदत करताना श्रुती म्हणाली, मी आरव सरांना तेव्हापासून ओळखते पायल, जेव्हा त्यांनी या इंडस्ट्रीत पाय ठेवला होता. मी त्यांना संघर्ष करताना आणि यशाच्या पायऱ्या चढतानाही पाहिले आहे. रागिणीच्या विश्वासघातानंतर त्यांना तुटताना आणि नंतर स्वतःला सांभाळण्यासाठी त्यांच्या कामात मग्न होताना पाहिले आहे. इतक्या वर्षात मी आरव सरांना कधीही त्यांचे डायलॉग विसरताना किंवा चुकीचे बोलताना पाहिले नाही. पण त्या दिवशी त्यांनी ही चूक पुन्हा पुन्हा केली, कारण त्यांना तुझी माफी मागायची होती आणि तू कदाचित त्यांना माफ करण्याच्या मनस्थितीत नव्हती, हो ना? पायल काहीच बोलू शकली नाही. काही क्षण विचारात पडली. मग श्रुतीने पायलच्या कपाळावर स्टोनची बिंदी लावली. धन्यवाद.